आणि आता निकालाची प्रतीक्षा तुम्ही करता, मात्र तरी देखील पुरंदर तालुक्याचा दौरा तुम्ही करताय, काय प्रयोजन? इलेक्शनचा आणि दौऱ्यांचा काय संबंध? मी 5 वर्ष दौरे करत असते आणि काल परवाच्याच दिवशी मुंबईचं भिवंडीचं आणि नाशिकचं सगळं इलेक्शन संपलं. परवा संध्याकाळी 6 वाजता मतदान संपलं आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही सगळेच आपापल्या मतदारसंघात आम्ही गेलेलो आहे. जयंतराव त्यांच्या मतदारसंघात, जितेंद्र आव्हाड त्यांच्या, देशमुख साहेब त्यांच्या, राजेश टोपे त्यांच्या, मी माझ्या, आमची नैतिक जबाबदारी. पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला आहे. चारा टंचाई मोठ्या प्रमाणात आहे, पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. पुरंदर तालुक्यात मंडळी आहेत, चारा डेपोसुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं, कोणत्याही प्रकारे चारा डेपो सुरू झालेले नाहीत. तुम्ही आता आलेले आहात, यात काही बदल होईल? दुर्लक्ष नाही, अपयश आहे महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं. मी गेले 6 महिने ह्याच्याबद्दल बोलते. दुष्काळ पडणार हे सगळ्यांना माहिती होतं, काय परिस्थिती होती, मागच्या वर्षीचा पाऊस काय होता. आणि आमदार संजय जगताप यांनी असेंब्लीमध्ये हा प्रश्न मांडला होता. तेव्हा महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारने शब्द दिला होता की पुरंदरमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी करू. काय झालं त्याचं? पाणी नाही आहे, चाऱ्या छावण्या नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत, महागाई वाढत चालली आहे आणि भ्रष्टाचाराचा तर विचारूच नका. आणि काल पुण्यात जी घटना होती, कुठला पॉलिटिकल प्रेशर? देवेंद्रजी स्वतः म्हणाले पोलिसांना की राजकीय दबावामध्ये पडू नका. मग देवेंद्रजी जर म्हणतात राजकीय दबाव, मग राजकीय दबाव आहे म्हणजे कुठल्या तरी मोठ्या घरातल्या मुलांनी ॲक्सिडेंट केला तर राजकीय दबाव आहे, पण इथे पाणी नाही आहे प्यायला त्याच्यासाठी राजकीय दबाव नाही. गरीब शेतकऱ्यांना आज इंदापूरमध्ये काय परिस्थिती आहे, एवढा तिथे काल पाऊस झाला, तिथे सगळी शेती, आज सकाळी मी होते तिकडे, एवढ्या अडचणीत आलेला आहे शेतकरी, त्याच्यासाठी राजकीय दबाव नाही. राजकीय दबाव फक्त मोठ्यांच्या मुलांसाठी. हा कुठला न्याय हो? कुठला महाराष्ट्र आहे? काही इंडिया आघाडीला यावेळेस जास्त जागा मिळतात असं दिसतं, या त्याबद्दल काय सांगतात? मला असं वाटतं सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला. ज्या पद्धतीने दडपशाहीचं एक सरकार हे सातत्याने लोकांना दमदाट्या कर, हे कधीच आपण पाहिलेलं नाही. या इलेक्शनमध्ये मी स्वतः 143 कंप्लेंट केलं इलेक्शन कमिशनला. असं कधीच आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिलंच नाही. आज निलेश लंकेंच्या एक बातमी चालली आहे की निलेश लंकेंच्या जिथे पेट्या ठेवल्या आहेत तिथे कोणीतरी माणूस फिरतोय. हे कुठला पण आहे. पैसे वाटपाचे व्हिडिओ झाले, दमदाटीचे व्हिडिओ झाले. अतिशय दुर्दैव आणि गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू. साहेबांच्या राष्ट्रवादीतून फुटून गेलेले परत येत आहेत असं दिसतंय, त्याबद्दल काय बोलतात? माझ्या कानावर तरी काय आलं? काही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, काय सांगाल पुण्याच्या घटनेबद्दल? या भावना, प्रचंड रोष आहे लोकांचा. ज्या पद्धतीने त्या मुलाला बर्गर आणि पिझ्झा दिला गेला, त्याला 300 शब्दाचा निबंध दिला गेला, त्याला बेल मिळाली, ॲक्सिडेंट झाल्या असताना कोणी विचारपूस पण नाही करायची. 2 लोक गेले, तो ॲक्सिडेंट आहे, तो हत्या आहे ती, आणि एवढ्या हलक्यामध्ये घेतला. कोणीतरी राजकीय दबाव टाकला. आणि राजकीय दबाव मी म्हणत नाही आहे, देवेंद्र फडणवीसजी स्वतः म्हणाले पोलिसांना की राजकीय दबावाखाली दबू नका. हे माझे शब्द नाही आहेत, देवेंद्रजींचे शब्द आहे. याचा अर्थ कोणीतरी दबाव टाकला ना, तर कोणी दबाव टाकला? तो कोण वाचवतं या चुकीच्या गोष्टी? नशा, त्या गोष्टी पुण्यात कधी आमच्या ध्यानीमनी नव्हत्या. त्या सगळ्या त्या हिल्सवर, टेकड्यांवर व्हिडिओज येत आहेत आजकाल नशा करणाऱ्या मुलांची. कोण आहे याला जबाबदार? प्रशासन. आणि काय करतंय मग पुण्याचं आणि महाराष्ट्राचं प्रशासन? आराराबादनी जसं मागच्या काळात पब आणि ही संस्कृती बंद करण्याची धोरण अवलंबलं होतं आराराबादनी, तशा पद्धतीने आपण तशी मागणी करणार का? मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने कॉल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने तातडीने त्या सगळ्या गोष्टीची आणि रोड सेफ्टी, रस्ता सुरक्षितताबद्दल मी स्वतः अनेक वेळा गडकरी साहेबांशी बोलले. आणि गडकरी साहेबांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनी नेहमीच संसदेमध्ये आम्ही या विषयाला खूप महत्त्व आणि प्राधान्य दिलेलं. तुम्हाला आठवत असेल की नवले ब्रिज नाऱ्याच्या इथे, तिथे किती ॲक्सिडेंट्स व्हायचे, आता कसे ते 0वर आले? कारण का आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं. मी गडकरी साहेबांचेही आभार मानेन, जरी ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात होते. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून फॉलोअप घेतला. नऱ्याची टीम, सचिन दोडके, मी, आम्ही सगळ्यांनी रेग्युलर फॉलोअप केला. गडकरी साहेबांची प्रचंड मदत झाली आणि आज जवळपास 0 ॲक्सिडेंट्सवर आज नवले ब्रिज आलेले आहे. काही संपूर्ण निवडणूक झालेल्या 5व्या टप्प्यात महाराष्ट्रातलं मतदान संपलेलं आहे. बरेच एक्झिट पोल येत आहेत, आघाडीला जास्त जागा मिळतील असं म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं की आघाडीला किती जागा मिळतील महाराष्ट्रात? चला ना 4 तारखेला डब्बा पडल्यावर बघू.